ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि मोटिवेशनल स्पीकर सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या मेंदूवर ऑपरेशन करण्यात आले आहे. त्यांच्या मेंदूत मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असल्यामुळे त्यांच्यावर ऑपरेशन करण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतलाय. अशावेळी अचानक त्यांना अपोलो हॉस्पिटल मुंबई येथे ॲडमिट करण्यात आले होते. त्यानंतर जग्गी वासुदेव यांनी पोस्ट केली असून त्यामध्ये त्यांची तब्येत पटकन बरी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ईशा फाउंडेशनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबतची माहिती पोस्ट केली आहे. त्यांनी सद्गुरू यांची तब्येत कशी आहे याबाबतची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून सद्गुरू यांची तब्येत लवकर बरी होईल अशी भक्तांकडून आशा व्यक्त केली जात आहे. The Apollo Hospital neurosurgeons cut through my skull and tried to find something and found nothing. Totally empty. So they gave up and just patched it up. Here I am in Delhi with a patched up skull but no damaged brain.